फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसं आहे सगळेजण मस्त मजेत आहात ना? तर आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे, तर तुम्हाला पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा। आज खरं तर आमची खूप गडबड झालेली आहे, कारण की बरीच कामं असतात, तुम्हाला पण माहिती असतील की किती धावपळ करावी लागते ती। तर आता 10:30 वाजलेले आहेत आणि अजून माझं पूजा वगैरे सगळं व्हायचं आहे। तर मी आता तुमच्यासोबत जास्त बोलत नाही, मी माझ्या कामाला लागते आणि व्लॉग जो आहे तो तुम्ही नक्कीच पूर्ण पहा। तर आता आधी सुरुवातीला मी इथे मेन डोअरच्या इथे रांगोळी काढून घेत आहे। तर जे साचे आहेत त्यांचीच रांगोळी काढणार आहे मी, इतर काही काढत नाही बसणार आहे, कारण की मला तर वेळ पण नाही आहे आणि देवपूजा वगैरे सगळं करायचं आहे, जेवण वगैरे आहे, तर ते सगळं करेपर्यंत मला हा वेळ होणारच आहे। सकाळी जरी उठलं ना नेहमीप्रमाणे तरी पण नाश्ता वगैरे सगळं असतो, ते करत ही सगळी कामं करायची, म्हणजे ते सगळं एकदम सगळीकडे पळापळ होऊन जाते। तर आज माझं तेच झालेलं आहे। तर अजून माझी तयारी वगैरे पण करायची आहे, त्याच्यामुळे मला हे सगळं पटापट आवरायचं होतं। तर जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आता इकडे पूजेची सगळी जी तयारी आहे ती मी आधी करून ठेवणार आहे। मी असा म्हणजे मी प्रत्येक वेळी मी असंच करते, अशी कोणती पूजा वगैरे करायची असेल तर त्याची सगळी तयारी करून ठेवते आणि त्याच्यानंतर मग मी रेडी होते। पण आज ना खरं तर उलटं झालं होतं माझं, हे सगळी तयारी करेपर्यंत खरं तर खूप उशीर झाला होता आणि माझं असं होतं की 12च्या आत मला पूजा करायची होती। मग मी हा विचार केला की मी परत तयारी करायला गेले तर खरंच खूप वेळ होणार होता। खरं साडी वगैरे मी सगळं काढून ठेवलेलं होतं, पण तरी पण काय मला तेवढं शक्य नाही झालं, म्हणून मग मी ते कॅन्सल केलं आणि त्याच्यामुळे मग ते राहूनच गेलं आहे। म्हटलं आता राहू दे, आता हीच पूजा वगैरे मी ह्या ड्रेसवरच करून घेते। खरं तर पहिला दिवस होता आणि मी ठरवलेलं होतं की पहिला दिवस आहे म्हटल्यावरती साडी वगैरे मस्त नेसायची वगैरे, पण आज उलटं झालेलं आहे। आज सगळ्या गोष्टींना लेट झालं आहे आणि आदल्या दिवशीचं नियोजनच नव्हतं केलेलं, त्याच्यामुळे आणखी गोंधळ झाला आहे। नाही तर मी काय करते की मी दरवेळी आदल्या दिवशी एक डोक्यात असं काही कामं जी असतात ती ठरवून ठेवते किंवा थोडीफार तयारी पण करून ठेवते, पण ते काय ह्यावेळी झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर हे काम करू का ते काम करू असं सगळं झालं आणि सगळ्यात गोंधळ जो आहे तो झालेला आहे। आणि आदल्या दिवशी मी व्लॉग वगैरे पण नव्हता केलेला, त्या दिवशी पण काय झालं माहीत आहे का, मी ज्यावेळी ती किचनचं वगैरे सगळी साफसफाई केली ना त्याच्यानंतर मलाच थोडं बरं वाटत नव्हतं, म्हणून मी दुसऱ्या दिवशी व्लॉग वगैरे पण केला नाही। व्लॉग करायची इच्छाच होईना, असं वाटत होतं की फक्त पडून राहावं किंवा आराम करावा। तर आराम काय केला नाही मी, इतर जी कामं होती ती केली। आणि एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तो काय माहिती आहे का, की माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेजच नाही आहे, त्याच्यामुळे सगळं आणखी गोंधळ होतो आहे। म्हणजे काय होतं ना की गोल्डनचे व्हिडिओ बरेच झालेले होते, म्हणजे आम्ही गेल्या वेळी गावी गेलो होतो ना, त्याच्यामुळे त्याचे व्हिडिओ बरेच झालेले होते आणि ते व्हिडिओ झाल्यामुळे काय झालं आहे की माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज नाही आहे। म्हणजे सगळे जे मोबाईलमध्ये बघितलं तर पूर्ण सगळे व्हिडिओज जास्त आहेत, म्हणजे फोटो वगैरे मी सगळे कमी केलेत, पण तरी पण बरेचसे व्हिडिओज असल्यामुळे त्याचं एडिटिंग राहिलेलं असल्यामुळे आणि अपलोड पण करायचं राहिलं, त्याच्यामुळे ती जागा जी आहे ती त्या व्हिडिओनीच भरलेली आहे। आणि तरी मी बरेचसे व्हिडिओ कमी करत आलेली आहे, तरी पण ती स्टोरेज व्लॉग वगैरे केलं ना की ते स्टोरेज फुल होऊन जातं, तर असं सगळं गोंधळ आहे। त्याच्यामुळे आजचा पण व्लॉग जो आहे तुम्ही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या नाही आहेत, कारण की सगळं दाखवलं तर परत स्टोरेज फुल झालं का परत प्रॉब्लेम काय होतं माहीत आहे का, ज्यावेळी आपण व्हिडिओ एडिटिंग करतो ना आणि ज्यावेळी तो एक्सपोर्ट होतो त्यावेळी परत तुझं स्टोरेज लागतं, त्याच्यामुळे परत त्याच्यासाठी परत काही व्हिडिओ वगैरे डिलीट करावे लागतात। आणि कसं शॉर्ट्स व्हिडिओ असतात, रील्स वगैरे असतात, तर ते पण मोबाईलमध्ये मी इकडे सेव्ह करून ठेवते, कारण काही जे रील्स ना म्हणजे इंस्टाग्रामवरच्या ड्राफ्टमध्ये जरी सेव्ह केलेले असले ना तरी त्यांचे ऑडिओ वगैरे ना निघून जातात, असं पण मध्ये प्रॉब्लेम आलेला होता। त्याच्यामुळे मग मी ते रील्स वगैरे पण मी मोबाईलमध्ये इकडे आपली जी गॅलरी असते त्यामध्ये सेव्ह करते, त्याच्यामुळे तो स्टोरेज एकदम फुल होऊन जात आहे। तर आता इकडे माझी देवीची पूजा करून झालेली आहे, आता मी जी देवीची जी कथा असते तर ती वाचणार आहे आणि त्यानंतर मग नैवेद्य पण दाखवून घेणार आहे। जेवण वगैरे झालेलं आहे। आता इकडे आज बघा मस्तपैकी आपली महालक्ष्मी सजलेली आहे। आताच माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि आज खूप घाई झाली माझी, खूप म्हणजे खूपच झालेली आहे। आणि इकडे बघा ही साडी काढलेली होती मी,
म्हणजे नेसणार होते मी, नेसलीच नाही. हिला मुहूर्तच भेटत नाही, दरवेळी काढते आणि काही ना काहीतरी प्लॅन कॅन्सल होतं, तसं काहीतरी होतं आणि तशीच्या तशीच राहते साडी. मला वाटतं मी नवरात्रीपासून त्यापासून मी नेसायला बघते, पण हिला काय मुहूर्त नाही भेटलाय. तर आता काय गडबड झाली त्याच्यामुळे म्हटलं तर राहू दे, आणि मला 12च्या आत पूजा करायची होती. म्हटलं साडी नेसायला गेलं तर म्हटलं उशीर होऊन जाईल, म्हणून मी काही केलंच नाही. इकडे सुटी झोपली आहे, थोडंसं घर पण थोडं मेसी आहे, अजून लावायचं आहे, पण ठीक आहे. आता थोडंसं सकाळी मी थोडंसं काहीतरी मला वाटतं हे खाल्लं, थोडीशी खिचडी खाल्ली आणि थोडंसं एकच हे खाल्लं, काय बोलतात ते आपलं रताळ, थोडंसं एक अर्धा पीस रताळा खाल्ला आणि खिचडी खाल्ली, बाकी त्याच्यानंतर काहीच नाही. आणि चहा प्यायला होतं. तर आता मला भूक वाटायला लागली, भूक लागली की ते पण खिचडी पण एवढीच खाल्ली होती, भरपूर नाही खाल्ली. त्याच्यामुळे म्हटलं आता म्हटलं पूजा वगैरे झाली, आरती वगैरे पण झाली, सगळं दाखवत नाही बसले, कारण की ना एकटीला ते इकडे कॅमेरा ठेवा, ते पूजा करा, पूजा पण नीट करता येत नाही, असं होऊन जातं. म्हणून मी तो जास्त काही करत शूट नाही जास्त केलंय. तर चला आता काहीतरी थोडंसं खाऊन घेते आणि त्याच्यानंतर परत नैवेद्य पण दाखवायचं आहे, आता मी दाखवून घेणार आहे. आणि उपवास काय मी रात्री सोडणार आहे, आता नाही. त्याच्यामुळे म्हटलं की फक्त नैवेद्य दाखवून घेते, कारण की आता जेवण वगैरे झालेलं आहे सगळं. तर भूक लागली आहे, त्याच्यामुळे आता इथे मी खिचडी आणि इकडे चहा घेतलेला आहे. आणि गोल्डनला पण भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे तो बघा कसा माझ्या पाठीमागे असा येऊन बसलेला आहे. त्याचं असं झालं आहे की मला कधी घालणार आहेस तू, आता खायला घेतलंस, पण माझं काय. पण मला जास्तच भूक लागली होती, त्याच्यामुळे म्हटलं मी आधी पहिलं खाऊन घेते, कारण की मला पुढे पण कामं आहेत करायची. तर मग भूक लागली असेल आणि न खाल्लेलं असेल तर म्हटलं माझी काही कामं मला व्यवस्थित करता येणार नाहीत. त्याच्यामुळे म्हटलं त्याला सांगितलं थोडा वेळ म्हटलं माझ्यासाठी थांब. हा बघा फुल मस्का लावतोय किती, आणि काय काय त्याचं चालू असतं. आणि त्यानंतर मी व्लॉग वगैरे केले नव्हते, थोडा वेळ दुपारी आराम केला, काही व्हिडिओचं अपलोडिंग वगैरे होतं ते केलं, आणि त्याच्यानंतर रील्स वगैरे बनवायचे होते ते बनवले. आणि आता संध्याकाळ झालेली आहे, संध्याकाळची आमची आरती वगैरे झालेली आहे इकडे. आणि त्यानंतर मग काय 9च्या आधीच आम्ही जेवायला घेतलं होतं, कारण की मला भूक लागलेली होती, म्हणून मी नवऱ्याला सांगितलं की आता जेवूया का आपण म्हणून. तर आता इकडे मस्तपैकी जेवण आपलं आहे, साधं सिंपल आहे. आणि आता मी ते जेवायला घेतलेलं आहे, गोल्डन आहे बाजूला. तर तिथे काय झालं माहिती आहे का, रताळी जी होती ना ती कुकरला ना जास्त शिजलेली होती, त्याच्यामुळे रताळ्याची पुरी बनवलेली होती आणि ती गोल्डनला जास्त आवडलेली, त्याच्यामुळे तो त्याचा लक्ष जो होता ना तो पुरीकडे आणि त्या जिलेबीकडे होता. तर मी पुरी भाजी खाते तर त्याचं सारखं माझ्याकडे बघत होता, म्हणून मी त्याला आता इकडे पुरी दिलेली आहे. तर आजचा जो व्लॉग होता तो एवढाच आहे. तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तिथपर्यंत बाय बाय.